मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आता लिफ्टच्या तिथे दिसते तुम्हाला. तर चला ब्लॉगला सुरुवात करूयात. आणि कसं आजचा ब्लॉग होता आहे बघूयात, आजचा डेली ब्लॉग. तर आता दुपारचे वाजलेले आहेत 3 वाजता मी ब्लॉग सुरू करते. तर चला मी आता चालले बाहेर. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा कसं वाटतंय ते ब्लॉग. आणि नक्की लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. आणि कमेंट नक्की करा की ब्लॉग कसा वाटतंय ते. आणि लिफ्ट जाईल तर कमेंट करायला विसरू नका. आणि चला आता मी माझ्या मैत्रिणीकडे चालली जरा वेळ. आणि तुम्ही कंटिन्यू करा. तर पार्किंगमध्ये आणि इतकी जास्त हवा सुटलेली आहे डेंजर. पण छान वाटतंय. थोडासा गारवा पाहिजे, अजूनच मजा आली असती. चला आवरचं काम चालू आहे. माझं तर काम झालं आहे, त्याच्यामुळे मी फ्री आहे. त्याच्यामुळे मी चालली आता वरती माझ्या मैत्रिणीकडे. इथे चालले. तर स्माईल कर, ताली वाजून दाखव. विठ्ठल विठ्ठल करा. कर विठ्ठल 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 करा. झोप आली. शरू कुठे गेली? स्माइल करते बा. दिशू दिशू स्माइल करते बाली. हाँ काय दिशू दिशू कोण आहे? शरू शरण्या. माझे नाव शरण्या. काय? माझे नाव शरण्या. मी माऊला त्रास देते. क्वेश्चन मार्क आहे ना? देते ना त्रास तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल करा. चला विठ्ठल. ताली 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 ताली. कोण आहे? कोण आहे? ध्रुवला दे 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 ध्रुवला दे. तिला काय आनंद झालाय. तिला बोलून लागून मला आंघोळ नाही करून द्यायची. केली का मग? उपाय नाही मारायचा बाळ. तिचं कधी बड्डे? पुढचा कोण? तर नमस्कार मंडळी, आजचा दिवस आहे दुसरा. म्हणजे तुम्ही काल तर पाहिलंच असेल, मी म्हणजे आता मागाचं पाहिलंच असेल. ब्लॉग स्टार्ट केला आणि तो पण डायरेक्ट 3-4 वाजता स्टार्ट केला. मैत्रिणी बोलवलं होतं. तर ते दोघंही छोटे बच्चू माझ्या मैत्रिणींचे आहेत आणि ते जाणार होते गावाला. तर म्हटलं खूप दिवस झाले, 2-3 दिवस झाले मी त्यांना भेटले नव्हते. तर म्हटलं कारण मी पण गावाला गेले होते आणि म्हटलं चला मग त्यांना भेटून येऊयात. तर त्यांना भेटायला गेले आणि मग भरपूर उशीर झाला. 8-9 वाजले होते. मग घरी आल्यानंतर जेवण केलं आणि मग झोपी गेलं. त्यामुळे ब्लॉग काही घेतला नाही. पण आजचा दिवस दुसरा आहे. तर चला आता दुपारचे वाजलेले आहेत 11-11:30 वाजलेले आहेत आणि सकाळी मस्त नाश्ता झालेला आहे. तर आता जेवणाची तयारी करते. तर जेवण बनवायचे. आता चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवते. बाकी भाजी, आता भाजी बनवायची म्हटल्यावर एक सारखा प्रश्न पडतो नेमकं काय बनवायचं. आणि आम्हाला विचारलं तर ते म्हणतात काही पण कर. आता काही पण कर म्हणजे मग ते काही कळतच नाही की नेमकं काय करायचं. सतत तेच डोक्यात चालू राहतं नेमकं काय बनवायचं. तर चला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. तर अशा प्रकारे माझ्या सर्व चपात्या करून झालेल्या आहेत. आता भाजी करायची राहिलेली आहे. चपात्या गरम गरमच राहते त्याच्यामध्ये. तर मग आता करून घेतले कारण भाजीला काही वेळ लागत नाही. तर आज मी करणार आहे गडक्याची भाजी. इथं दोडका चिरून घेतलाय बारीक, कांदा, टमॅटो आणि इथं शेंगदाणा आणि मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे. पेस्ट म्हणजे वाटण वाटलेलं आहे. पण मी आबडधोबड वाटलेलं आहे. ह्याची आधी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतली आणि त्यानंतर मग त्याचे शेंगदाणे टाकले. शेंगदाणे आबडधोबड
कांदा टोमॅटो परतून घेते मी, त्याच्यानंतर ती पण परतून घेणार आणि मग ही भाजी टाकणार दोडक्याची आणि मीठ टाकून थोडंसं पाणी टाकणार. झाली मग भाजी थोडी शिजवून घेणार. ह्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली दोडक्याची भाजी. स्टार्टिंग करताना तुम्हाला वाटलं असेल थोडासा धूर झाला, चुकून थोडा पाण्याचा टिपका पडला माझ्याकडनं. थोडंसं टिपका होता म्हणजे पाण्याचं साईडला थोडंसं पाणी होतं आणि ते नेमकं पडलं माझ्या हातातनं. ते धूर थोडासा झाला ते होतं कधीतरी. छान कांदा टोमॅटो परतत आलं. आता मी हे वाटण टाकते, ते पण छान त्याच्यात परतून घेते आणि मग दोडका पण परतून मीठ वगैरे टाकून पाणी टाकून घेते. खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा भाजी. आणि आजकाल मी भाजी तर भाजी अशा प्रकारे मी शिजायला टाकलेली आहे. आता शिजल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला भाजी दाखवते, नाही तर तुम्हाला वाटायचं अशी कशी भाजी केली. तर छान शिजली मुरली ना, वाफेवर शिजवणार आहे. आता ती छान झाली किंवा मी तुम्हाला दाखवते पूर्ण स्वयंपाक जेवणाच्या वेळेस जेवताना तुम्हाला भाजी टाकून सर्व दाखवेल. तर चला, माझा स्वयंपाक झालेला आहे. तुम्ही या जेवायला सगळेजण. स्वयंपाक तर झालेला आहे, पण भाजी शिजायला टाकली. पण तोपर्यंत म्हटलं आपण भांडी घासून घ्यावेत, कारण एकदा का जेवण झालं की मग त्याच्यानंतर मला तर काही भांडी घासायची ताकद राहत नाही. कारण आणि असंही म्हणतात जेवण झाल्यानंतर वर्कआउट करू नये किंवा कोणती कामं करू नये. जिरलं तर पाहिजे, अंगी तर लागलं पाहिजे. त्याच्यामुळे मी काय त्याच्यानंतर करत नाही. मग आता सर्व भांडी म्हणजे कसं फक्त जेवणाचे 2 ताटं वगैरे पडतात, काही नाही वाटत. संध्याकाळी 4 वाजता वगैरे चहा नाश्ता करताना थोडेफार भांडी घासायचे. तर चला आता मी भांडी घासून घेते. भांडी तर घासून झालेली आहे, फक्त घरची वाट राहिलेली आहे. भाजी पण तयार झालेली आहे. तर मला तर आधी भांडी घासायला अजिबात आवडायचं. तर घरी तिकडं बाहेर असताना आठवत असते, पण आता काय लग्न झालं की सगळीच कामं करावं लागतं. नाहीतर मला अजिबात पहिले सगळी कामं करायची मी, पण मला भांडी घासायला अजिबात आवडायचं. पण आता पर्याय नाही, भांडी घासायची नाहीतर जेवायचं कशामध्ये. इथं माझी भाजी झालेली आहे छान. आता थोडीच दिसत असं तुम्हाला वाटतं एवढीशीच, तर माझ्यांपुरतं त्यांच्यापुरतंच आहे. आणि शेंगदाण्याची चटणी पण छान मम्मीने बनवून दिलेली आहे, तर ती पण आहे. तर ही छान भाजी, चटणी आणि इकडं भाजी. तर या सर्वांनी जेवायला मस्तपैकी पोटभर. मी पण जेवण करून घेते, आता भरपूर उशीर झालेला आहे. आणि इकडे भांडी वगैरे पण घासून किचन क्लीन करून टाकलेलं आहे पूर्ण. तर चला जेवण करून घेते. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि आता आम्ही चाललो आहे खाली वॉकिंगसाठी. तर चला आता स्वयंपाक पण करायचं थोड्या वेळाने. तर दुपारी छान झोप घेतली 1 तासभर आणि आता आवरले छान आणि आता खाली चाललेलं आहे. चला आमच्यासोबत खाली वॉकिंगसाठी. मारत असतात आणि छोटी छोटी मुलं खेळत आहेत तिकडे. तर आता आम्ही बॅक साईडला वॉकिंग करतोय, कारण बॅक साईडला खूप छान हवा येते. मस्त हवा सुटलेली आहे आणि छान वाटतं रात्रीचं वॉकिंग करायला. घरी फोन चाललेला आहे. दिवसभरात फोनच नाही केला त्यांनी, आज मीटिंग चालू होतं त्यांचं, त्याच्यामुळे आता वेळ भेटला तर आता कॉल करून घेतो. ते इथं मी मस्तपैकी बनवले आहेत मोदक, तळलेले मोदक गव्हाच्या पिठाचे छान. त्याच्यात ओलं खोबरा आणि गुळाचं सारण घातलेलं आहे. तर या सर्वांनी मोदक खायला. आणि तसंच जेवण पण मस्त बनवलेलं आहे. चपाती आणि इथं जेवण बनवलेलं आहे, चपाती आणि इथं भेंडीची भाजी.
तर म्हणजे याचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि छान जेवण झालेलं आहे आणि आज मस्त दिवस गेला. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि स्टे कनेक्टेड.